नमस्कार, महत्त्वाची बातमी पाहूया। माननीय प्राचार्य स्वर्गीय सुब्राव बंडगर सर अभ्यासिकेचे उद्घाटन व मानहिरा या ग्रंथाचे प्रकाशन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न। पाहूयात सविस्तर। अनगढाळ गावाच्या व चोपडी गटाच्या विकासासाठी अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे माननीय प्राचार्य स्वर्गीय सुब्राव बंडगर सर होते व माझ्या निवडणुकीत त्यांनी गुडघ्याचा त्रास असताना सुद्धा फिरून प्रचार करून जीवाचं रान केलं। तसेच मी सरांचे सुपुत्र विनायक व प्रताप यांना विनंती करतो की सरांच्या गुडघ्याच्या वाट्या बदलूयात, परंतु हे शक्य झालं नाही। विमल काकी यामध्ये मला अपयश आले हे मी मान्य करतोय, असं गैरवरून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं। पुढे बोलताना देशमुख म्हणाले की स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख स्वर्गीय वसंतराव पाटील यांचा विचार खांद्यावर घेऊन सुब्राव बंडगर व हनुमंत बंडगर सर यांनी आयुष्यभर काम केलं। एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सुब्राव सरांचे कार्य नेहमीच आदर्श राहिलंय। त्यांच्या नावानं अभ्यासिका सुरू होणं ही गावासाठी अभिमानाची बाब आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। ते अनगढाळ येथे माननीय प्राचार्य स्वर्गीय सुब्राव बंडगर सर अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी व मानहिरा या स्मृती ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेब व स्वर्गीय सुब्राव बंडगर सर यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर अभ्यासिकेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर किसन माने यांनी संपादित केलेल्या व इंद्रजित घुले यांच्या शब्दशिवार प्रकाशन मंगळवेढा यांनी प्रकाशित केलेला मानहिरा या स्वर्गीय सुब्राव बंडगर सर यांच्या स्मृती ग्रंथाचं प्रकाशन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते डॉक्टर निकिताताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर सर्व मान्यवरांच्या साक्षीनं मोठ्या थाटामाटात करण्यात आलं। यावेळी प्रास्ताविक नवनाथ बंडगर सर यांनी केले। त्यांनी सरांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याचा लेखाजोखा सादर केला। डॉक्टर निकिताताई देशमुख यांनी स्त्री शिक्षण आणि अभ्यासिकेचे महत्त्व पटवून दिले। प्राध्यापक डॉक्टर किसन माने यांनी मानहिरा ग्रंथाच्या लेखन मागील भूमिका सांगितली। माननीय सभापती संतोष देवकते, माननीय शिक्षणाधिकारी विष्णू सरगर, शिक्षक नेते अशोक पाटील यांनीही मनोगतात सरांच्या निष्ठा, साधेपणा आणि विद्यार्थीप्रिय स्वभावाचे किस्से सांगितले। या कार्यक्रमाला माननीय नगराध्यक्ष सुरेश माळी, शेकाप सरचिटणीस दादासाहेब बाबर, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र कोळेकर, संगम धांडोरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य किरण पांढरे, सौ संगीता मोठे, पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर, बंडू शिंगाडे, राम ढोंग, युवा नेते उल्हासदादा धायगुडे, परमेश्वर कोळेकर, शिवाजी मिसाळसर, उपसभापती सुनील चौगुले, मान्य सरपंच बापूसो चौगुले, हनुमंत सरगर, बाळासो शिंदे, संजय सरगर, संजय अदाटे, ज्येष्ठ नेते बालेखान शेख, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी बंडगर, राजमाता पतसंस्थेचे चेअरमन पुंडलिक अलदर, सूतगिरणीच्या चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, वाईस चेअरमन वंदनाताई बाबर, वंदनाताई सरगर, मार्केट कमिटीचे संचालक आबा अलदर, ग्रामीण साहित्यिक मुकुंद वल्लेकर, दूध संघाचे संचालक मारुती ढाळे, उद्योजक मदन रायचुरे, माजी उपसरपंच सचिन कोकरे, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, सरपंच नवनाथ बंडगर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन अनिल बंडगर, वाईस चेअरमन राजेंद्र अडसूळ, उद्योजक गिरीश भाऊ निष्ठे, ग्रामस्थ, महिला व मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता। सदर कार्यक्रम सर्वांचे स्वागत माजी सरपंच विजय बंडगर, उत्तम पाटील, राजू बंडगर, दत्ताभाऊ बंडगर, विनायक बंडगर, शंकर बंडगर यांनी केले। सूत्रसंचालन अरुण बंडगर यांनी केले, तर आभार माननीय पिंटू बंडगर यांनी मानले। पुस्तकाबद्दल मान्यवरांचं मत। माननीय प्राचार्य स्वर्गीय सुब्राव बंडगर सर हे स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांचे हाडाचे व निष्ठावान कार्यकर्ते होते। त्यांच्यावर पुस्तक प्रकाशित करताना आनंद होतोय। या पुस्तकाची इतिहासात नोंद होईल। इंद्रजित घुले, कवी, लेखक, शब्दशिवार प्रकाशन मंगळवेढा। धन्यवाद। प्रतिनिधी रविराज शेटे, CBS न्यूज मराठी, सांगोला।